Co-powered by Techno. निवडणुकीच्या बाबतीमध्ये आता काही दिवसामध्येच या 26 नोव्हेंबरपर्यंत या महाराष्ट्र सरकारची विधानसभेची ही मुदत तोपर्यंत आहे. त्याच्या अगोदर निवडणुका या घेणं हे सरकारला बंधनकारक आहे. त्याच्या अगोदर मतदान हे होणारच आहे. पण निवडणूक होत असताना सातत्याने राजकारण म्हटलं, निवडणुका म्हटलं तर अनेक घडामोडी या राजकीय क्षेत्रामध्ये सातत्याने घडत असतात. मागच्या 5-7 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक घडामोडी राज्यामध्ये असेल, देशामध्ये असेल, राजकारणामध्ये घडत आलेल्या आहेत. म्हणून या घडामोडी घडत असताना या नगर शहराच्या मतदारसंघामध्ये निवडणुकीला सामोरं जात असताना मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विद्यमान आमदार असल्या कारणानं निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आजही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडनं, महाविकास आघाडीमध्ये काम करत असणाऱ्या लोकांकडनं देखील त्यांचा दावा सुरू आहे. आणि आम्ही महायुती सरकारमध्ये असल्या कारणानं आमच्याकडनं देखील अनेक वेगवेगळे घटक पक्ष आज या ठिकाणी दावा करत आहेत. त्यामुळे हा दावा करत असताना लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये अनेक पक्ष हे आपला हक्क त्या त्या मतदारसंघावरती सांगत असतात. म्हणून आज मुख्य जर घटक पाहिले तर सत्ताधारी पक्ष म्हणून महाविकास आघाडी या ठिकाणी त्याला विरोध करत आहे, महायुती सरकारला विरोध करत आहे. आणि महायुती म्हणून आम्ही महायुतीचे घटक आहोत, त्याच्यामध्ये अनेक पक्ष या ठिकाणी मागणी देखील करत आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये देखील लोकांकडून मागणी होत असताना याच्यामध्ये खरं तर त्यांचाही दावा आहे, अनेक बैठका त्यांच्या स्तरावर देखील होत आहेत. पण निश्चित रूपानं जी काही महायुतीची भूमिका असेल तीच आमची भूमिका असणार आहे. नाही, प्रबळ उमेदवार भरपूर आहेत याच्याकडे पण, महाविकास आघाडी पण फार भरपूर त्यांच्याकडे उमेदवार आहेत. माझ्यापेक्षा तुल्यबळ लोक आज याच्याकडे महाविकास आघाडीकडे देखील उमेदवार आहेत. Co-powered by Techno. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.